चला तर मुलांना आपण कोटीकोणाची मापे कशी काढायची ते आज पाहूया। तर प्रश्न काय 40 अंश या मापाच्या कोटीकोणाचे माप आपल्याला काढायचे आहे। आता बघा लिहिताना उकल म्हणजे उत्तरामध्ये कसं लिहायचं तर 40 अंश मापाच्या कोटीकोणाचे माप आपण x मानू। x मानल्यानंतर आपल्याला हा नियम माहीतच पाहिजे की कोटीकोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते आणि पूरक कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। मग हे अक्षरात लिहायचे कोटीकोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते। मग या सूत्रानुसार 40 अंश अधिक x अंश यांची बेरीज किती होणार तर 90 अंश। कोणत्याही समीकरणात बरोबर चिन्ह ओलांडल्यानंतर त्या चिन्हाची क्रिया बदलते, म्हणजे अधिक असेल तर वजा होतं, वजा असेल तर अधिक होतं, गुणिलेचं भागिले होते तर भागिलेचं गुणिले होते। म्हणून x अंश इज इक्वल टू 90 अंश वजा 40 अंश, कारण 40 अंशला इथे अधिकचं चिन्ह आहे म्हणून इथं आले आहे वजा 90 अंश, म्हणजेच x अंश याची किंमत आली आहे 50 अंश। म्हणून आपलं उत्तर आहे 40 अंश मापाच्या कोटीकोणाचे माप किती आले आहे तर 50 अंश आले आहे, कारण आपण x मानलं होतं आणि x ची किंमत आली आहे 50 अंश। म्हणून या कोटीकोणाचे माप अशाच प्रकारे पूरक कोणांचीही मापे काढायला येतात, त्यांची बेरीज 180 अंश असते। जर विचारलं 90 अंश या मापाच्या कोटीकोणाचे माप किती असेल तर ह्यांची बेरीज 90 अंशच असते, म्हणून लिहिताना काय करायचं की 90 अंश अधिक x इज इक्वल टू 90 अंश, म्हणजेच x बरोबर 90 वजा 90 यांची वजाबाकी आली आहे 0, म्हणजेच या मापाच्या कोटीकोणाचे माप आपले काय येणार तर 0 अंश हे येणार आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।